पुढची बातमी पुण्यामध्ये सकाळपासूनच राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात येणार आहेत। तर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले। तिकडे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सकाळीच अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे। तर यासोबतच अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटीलही अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झालेत। अजित पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये बैठक झाल्याचं कळतंय। त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे। सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे। अजित पवार हे पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठका पार पडणार आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या सकाळीच अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। रुपाली ठोंबरे सकाळीच अजित पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादी प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकरांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळतात। याचेच पडसाद म्हणून राष्ट्रवादीमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्षही सुरू झाला होता। तर पुण्यात रुपाली ठोंबरेंनी थेट रस्त्यावर उतरत चाकणकरांविरोधात आंदोलन पुकारलं होतं। अखेर या वादानंतर रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातंय।